गुलाबजामुन बनवणार आहे। हे मी 50 ग्रॅमचं गुलाबजामचं पॉकेट आणलेलं आहे। ह्याच्यामध्ये सहसा 50 गुलाबजामुन बनतात। ते तुमच्या बनवण्यावरती आहे। तुम्हाला मोठ्या शेपचे बनवायचं असेल तर मोठ्या शेपचं बनवू शकता। आणि ह्याच्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे आणि पाणी। मी दोन्ही पण सेम मापाचं घेतलेलं आहे, दूध पण आणि पाणी पण हे मी जसं लागेल तसं थोडं थोडं करून टाकणार आहे। आणि व्यवस्थित आपलं जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, जेणेकरून आपल्या गुलाबजामला भेग पडणार नाही, अशा पद्धतीने मी हे मळून घेणार आहे। आता आपण हे एका ताटामध्ये वतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडं थोडं दूध ॲड करणार आहोत। आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, जास्त नाही टाकायचे, थोडंसं टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही फक्त दुधामध्ये पण हे मळू शकता किंवा फक्त पाण्यामध्ये पण मळू, दुधामध्ये ॲड करणार आहे। आता आपलं हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। हे आता आपण 15 मिनिटासाठी एका बाउलमध्ये बंद करून ठेवणार आहे। 15 मिनिटानंतर आपण हे ओपन करायचे, तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवायचे। याचे असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आणि थोडं थोडं हाताला तेल लावायचे। आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि मग गुलाबजामुन करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण गुलाबजामुन करायचं आहे। असे सगळे गुलाबजामुन करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन बनवून झालेले आहे। आता आपण गॅसवरती तेल तापायला ठेवणार आहोत आणि हे तेल जे तापवायचं आहे हे जास्त उकळवायचं नाहीये, मीडियम गॅसवरती फ्राय करायचं आहे। जास्त गरम तेल असेल तर आपले गुलाबजामुन फक्त वरतूनच फ्राय होतात, आतमध्ये तसेच कच्चे राहतात। त्याच्यामुळे आपण मीडियम गॅसवरतीच गुलाबजाम फ्राय करायचे आहे। पण अगोदर व्यवस्थित तेल तापू द्यायचं आहे आणि आपलं तेल तापस तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहे। ही बघा, मी स्मॉल साईजची वाटी घेतलेली आहे, जास्त मोठी पण नाही आहे। ही मी पूर्ण वाटी त्याच्यात ॲड करणार आहे आणि एवढंच वाटी भरून मी पाणी ॲड करणार आहे आणि मीडियम गॅसवरती हा पाक बनवून घेणार आहे। जोपर्यंत थोडंसं चिकटपणा किंवा तार येत नाही तोपर्यंत मी हा पाक बनवून घेणार आहे आणि आटून घेणार आहे। पण गॅस पेटून घ्यायचा आहे। आपण एवढाच छोटा स्मॉल साईजचा पेला भरून साखर टाकलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एवढंच पाणी टाकणार आहोत। सेम प्रमाणामध्ये आपण दोन्ही पण पाणी आणि साखर ॲड करणार आहोत आणि हे आपण चासणी हलवून घेणार आहोत। हा जोपर्यंत पाक बनत नाही तोपर्यंत आपण हे असं हलवायचं आहे, जेणेकरून गॅस जास्त फुल ठेवायचा नाही, असं हळूहळू हलवून घ्यायचं आहे आणि हा पाक आपण आटून घ्यायचा आहे। सारखं पण हलवलं नाही तरी चालेल, फक्त आपली साखर व्यवस्थित विरघळस तोपर्यंतच हलवून घ्यायचं आहे। आपलं आता तेल चांगलं तापलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण गुलाबजामुन सोडणार आहोत। सगळे गुलाबजामुन टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती करायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे पूर्ण सगळीकडनं व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे। सगळ्यात मोठी टीप की गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही आहे। एकदा तेल तापल्यानंतर ना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग फ्राय करायचं आहे। लवकर तापल्यामुळे आपलं वरचं गुलाबजामचा शेप आहे तो करपला जातो, आतमध्ये तसंच कच्चा राहतो। आता आपले गुलाबजामुन व्यवस्थित फ्राय झालेले आहे आणि आता हे काढायचे आहे आणि साईडला ठेवायचे आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि मग साखरेच्या पाकामध्ये ॲड करायचे। आता आपण ही विलायची सोलून घेतलेली आहे। तुम्ही साली पण टाकू शकता किंवा विदाऊट सालीचं पण तुम्ही टाकू शकता। मी हे दोन्ही पण टाकणार आहे, पण मी सोलून घेतलेलं आहे। हे मी पाकामध्ये ॲड करणार आहे आणि मी चेक करणार आहे आपला पाक। हा पाक व्यवस्थित असा म्हणजे जेलीसारखा थोडासा झाला पाहिजे, थोडासा चिकट झाला पाहिजे, थोडासा आटू द्यायचा आहे।
आपली चासणी रेडी झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही ठेवायची, जास्त पातळ पण नाही ठेवायची. थोडेसा असा चिकटपणा आलेला पाहिजे. हे बघा, असं हाताला चिकट चिकट लागलं पाहिजे, म्हणजे जेलीसारखं थोडंसं झालं पाहिजे. आता आपण हे सगळे गुलाबजामुन ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे, जेणे करून हे असं व्यवस्थित सगळं गुलाबजामला पाक लागला पाहिजे. आणि हे आपण रात्रभर मुरत ठेवायचं आहे, रात्रभर मुरत ठेवायचं आहे. आणि जितके गुलाबजामुन मुरतील तेवढं ते खायला टेस्टी लागतात. लगेच तुम्ही टाकलं आणि लगेच अर्ध्या तासात टेस्ट केलं तर जेवढी टेस्ट लागणार नाही तेवढे तुम्ही सकाळी उठल्यानंतर मस्त तोपर्यंत आतपर्यंत चांगले गुलाबजाममध्ये पाक गेलेला असेल.